कुठपर्यंत केली प्रॅक्टिस मग? ते ऍक्च्युली हेच कंपनी बनवत होतो. कंपनी बनवत होता. ठीक आहे. सो आपल्याला नेक्स्ट चॅप्टर सुरू करायचा आहे, मास्टर डेटा. मास्टर डेटा मध्ये टॉपिक आहे तुझा मटेरियल मास्टर. ठीक आहे. सो आता एक कंपनीमध्ये गेला तू कामाला, ठीक आहे. काय करायचं सगळ्यात पहिले कंपनीचा मास्टर डेटा चेक करशील. आता मास्टर डेटामध्ये काय म्हणणार तुझं कंपनी कोड, प्लॅन कोड, देन तुझा व्हेंडर डेटा, त्यानंतर तुझा मटेरियल डेटा, हे सगळा डेटा तू चेक करशील, राईट. सो त्याच्यामध्ये मग आता आपल्याला मास्टर डेटामध्ये आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आपल्याला मटेरियल मास्टर. तो इतकं लक्षात घ्यायचं की प्रत्येक कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, त्या प्लांटमध्ये काय असतं की हजारो टाईपचे तुझे मटेरियल असतात, ठीक आहे. तर ते वेगवेगळे टाईप त्याच्यामध्ये असतात मटेरियलमध्ये. तर टाईप कोणते असतात? आता मेनली तुझे 3 टाईप असतात मटेरियलचे. एक आहे रॉ मटेरियल, एक आहे तुझं सेमी फिनिश मटेरियल आणि एक आहे फिनिश मटेरियल. आपण ज्याचं लोकेशन बनवले ना त्यानुसारच बनवले होते आपण 3 लोकेशन. हो. आता मटेरियल टाईप म्हणजे काय? ग्रुपिंग ऑफ सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स कॉल्ड मटेरियल टाईप. तर मी काय केलंय, आता माझ्याकडे काही असे बॉटल्स आहे, काही आता 10-12 बॉटल्स आहे. त्याच्यामध्ये काय की सोडा बॉटल आहे, काही तुझे कोल्ड ड्रिंक्स आहे, काही अजून वॉटर आहे. आता ही बॉटल काय झालं तुझं मटेरियल झालं, पण त्याच्यामध्ये टाईप्स कोणते कोणते आले? तर सोडा टाईप झाला, त्यानंतर तुझं वॉटर हा टाईप झाला, कोल्ड ड्रिंक काय झाला, हा झाला, तुझे टाईप झाले. मटेरियल काय तुझं एकच आहे बॉटल म्हणून, पण त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. सो आता त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड मटेरियल टाईप्स आहे आपल्याकडे. सो तुझ्याकडे लिहायला काय आहे ना सध्या आता? हो आहे, बुक आहे. ठीक आहे. सो मग आता काही स्टँडर्ड मटेरियल टाईप लिहून घे. सो स्टँडर्ड मटेरियल म्हणजे एकाच्यातली मटेरियल आणि दुसरीकडली मटेरियल टाईप 2 ब्लॉक करायचे. तर फर्स्टली रॉ मटेरियल आणि त्याचा मटेरियल टाईप लिही ROH. रॉ मटेरियल रॉ मटेरियल आणि त्याचा मटेरियल टाईप ROH. ROH. सेकंड घे सेमी फिनिश मटेरियल. मटेरियल टाईप HALB. PAH. PH नाही रे, HALB. HALP. अरे P नाही B. B. A B त्यातला B. ओके. देन लिही फिनिश मटेरियल. त्याचा मटेरियल टाईप लिही फर्ट, FERT. ओके. देन घे पॅकेजिंग मटेरियल. त्याचा VERP. VERP. EERP मध्ये टी कुठून आलं? डबल E आहे. नाही रे, एकच E आहे.
VERP. VERP. Then next step, pipeline material. जैसे PIPE. T नाही हा, PIPE. Pipe. राईट. नंतर सर्व्हिसेस. त्याचा मटेरियल टाईप SERV. नंतर ESRV. रिटनेबल पॅकिंग. रिटनेबल पॅकिंग चा LEIH. Okay. नंतर नॉन स्टॉप मटेरियल. Non-stop. रिसिव्ड. नॉन स्टॉप मटेरियल त्याचा ENLAG. ENLAG. नंतर नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल. त्याचा UNPW. Okay. आता लक्ष दे, एक एक मटेरियल. आता रॉ मटेरियल फर्स्ट आहे. रॉ मटेरियल त्याचा मटेरियल टाईप आहे ROH. तो वेंडर कडनं जे मटेरियल आपण जे काही विकत घेणार तो असणार तुझा रॉ मटेरियल. The next is semi finished woods semi finished material. त्याचं मटेरियल टाईप आहे HALB. सो जे तुम्ही प्रोडक्शन मध्ये तुम्ही आता युज करता रॉ मटेरियल ते अर्ध्यापर्यंत आहे, म्हणजे तुम्ही प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे. मग ते काय होणार तुझं, तो सेमी फिनिश मटेरियल होणार. देन फिनिश मटेरियल म्हणजेच FERT. जर तुझं सेमी फिनिश कम्प्लीट झाल्यानंतर जो तुम्ही बाहेर विकणार आहात तो असणार तुमचा फिनिश मटेरियल. नेक्स्ट आहे पॅकेजिंग मटेरियल म्हणजे VERP त्याचा मटेरियल टाईप आहे. पॅकेजिंग मटेरियल कोणते असणार तुझे, हे तुझे वुडन बॉक्स, पॅलेट, त्यानंतर सेपरेटर, त्यानंतर पार्टिशन, हे काय असणार आहे, हे पॅकेजिंग मटेरियल असणार आहे. ते तुझं पाईपलाईन मटेरियल म्हणजे PIP त्याचा मटेरियल टाईप असणार आहे. कोणतं जे पाईप थ्रू पास होतात मटेरियल, म्हणजे तुझे गॅसेस, तुझे लिक्विड, हे काय तुझे पाईप थ्रू पास होतात म्हणून ते पाईपलाईन मटेरियल मध्ये येणार. येणार तुझे सर्व्हिस. मग तुझ्या कंपनीमध्ये सर्व्हिस असतात. सर्व्हिस कोणते, कन्सल्टन्सी सर्व्हिस, हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, क्लिनिंग सर्व्हिस, मशीन सर्व्हिस, मशीन क्लिनिंग सर्व्हिस, एका झाल्या तुझे सर्व्हिसेसचे पार्ट झाले. येणार तुझं रिटनेबल पॅकिंग म्हणजेच LEIS त्याचा मटेरियल टाईप आहे. रिटनेबल पॅकेजिंगचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे तुमचं गॅस सिलेंडर. की तुम्ही काय करता, गॅस हा तुम्ही विकत घेता, सिलेंडर विकत नाही घेत. तर गॅस तुम्ही कन्झ्युम करून घेता, त्यातून सिलेंडर हे वापस देतात. राईट. सिलेंडर कधी आपण ठेवून घेत नाही, सिलेंडर तुम्हाला वापस द्यावं लागतं. हे सगळ्यात मेन चांगलं उदाहरण तुमचं रिटनेबल पॅकिंगचं. ते येणार तुमचा नॉन स्टॉक मटेरियल म्हणजे जे बारीक बारीक जे खिळे असतात, बारीक बारीक एकदम स्क्रू असतात, ते त्याचा आपण स्टॉक ठेवत नाही कधी. ते तुम्ही डायरेक्टली घेऊन जाऊ शकता प्रोडक्शन मध्ये किंवा कुठे पण तुम्हाला युज करायचे असेल तिथे. त्याचा मटेरियलचा टाईप आहे ENLAG. नंतर तुमचं आहे नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल म्हणजे UNPW. त्याचा अर्थ काय होतो की समजा तुम्ही एखादं मटेरियल आहे जे तुम्ही प्रोडक्शन मध्ये सध्या युज करताय, पण तुमचा कस्टमर म्हणतो की सध्या हे मटेरियल मला प्रोडक्शन मध्ये नकोय, त्याच्याऐवजी दुसरं एखादं मटेरियल पाहिजे. तुमच्याकडे जो स्टॉक आलेला आहे त्या मटेरियलचा तो काय करणार, तुम्ही काय करणार, त्या मटेरियलला नॉन मुव्हिंग मध्ये टाकून देणार. म्हणजेच नॉन मुव्हिंग वर टाकल्या म्हणजेच त्याला काय काय डिलेशन फ्लॅग लावून टाकणार, की जेणेकरून तो मटेरियल तुमच्या प्रोडक्शन मध्ये किंवा तुमच्या प्रोक्युरमेंट प्रोसेस मध्ये परत येणार नाही. तो नंतर जेव्हा तुमचा कस्टमर परत म्हणेल की हा मटेरियल मी आता यूज करू शकतो किंवा तुम्ही यूज करा माझ्या प्रोडक्शन मध्ये, तर परत त्याला नॉन मुव्हिंग म्हणून करून त्याला मुव्हिंग मध्ये टाकायचं. म्हणून मग अशा मटेरियल आपण काय म्हणतो, नॉन व्हॅल्युएटेड मटेरियल, म्हणजे त्याची सध्या व्हॅल्यू नाहीये. म्हणजे पण असं नाही की तो नंतर परत यूज होणार नाही. त्याचा UNPW मटेरियल टाईप. तो काही मटेरियल असे असतात की ते ऍक्ट करतात तुझे रॉ मटेरियल पण आणि फिनिश मटेरियल. म्हणजे काय, तुझं पॅकिंग टेप. तर तुझे पॅकिंग टेप काय करतो, तू वेंडर कडनं विकत पण घेतो आणि तेच पॅकिंग टेप तू विकू पण शकतो बाहेर. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण की सेम मटेरियल ऍक्ट ऍज अ रॉ मटेरियल ऍज वेल एज
फिनिश मटेरियल. तो जे पाईपलाईन मध्ये तुला ते पाईपलाईन मटेरियल असतात. सो आता काय असं आपल्याला काय करायचंय, जे तुम्हाला आता मटेरियल टाईप तुला सांगितले, तर हे मटेरियल टाईप आपण स्वतःचे बनवू शकतो, कस्टमाइज करू शकतो. आता ROH मटेरियल टाईप तुझं रॉ मटेरियलसाठी तसं तू स्वतःचं एखादं मटेरियल बनवू शकतो किंवा मटेरियल टाईप बनवू शकतो. तर ते कसं बनवायचं मी तुला ते सांगतो. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप लिहून घे. डिफाईन मटेरियल टाईप. ट्रान्झॅक्शन कोड लिही OMS2. ओके. पाथ आहे SPRO, SAP रेफरन्स IMG. देन खाली गेलं इथं लॉजिस्टिक जनरल. लॉजिस्टिक जनरल मध्ये गेल्यानंतर मटेरियल मास्टर, त्यात बेसिक सेटिंग, त्यात मटेरियल टाईप ओपन आहे ऑलरेडी. त्यात डिफाईन अट्रिब्यूट्स ऑफ मटेरियल टाइप्स. त्याचं ट्रान्झॅक्शन कोड आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल डिस्प्ले की IMG ऍक्टिव्हिटी. हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे, म्हणजे OMS2 लास्टचे 4 डिजिट असण्याचा ट्रान्झॅक्शन कोड. ठीक. तो आता याला करायचं क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी. तर आपण तुला सगळ्यात पहिले मी शिकवलं की रॉ मटेरियल साठी मटेरियल टाईप काय, ROH. पोझिशनला जायचं, ROH टाकायचं, एंटर. चाललं तुझं ROH इथे स्टँडर्ड रॉ मटेरियल ROH असं लिहून आले. सो आपल्याला काय करायचंय, ROH च्या याचा रेफरन्स घेऊन काय म्हणतोय, स्क्रीन तुम्ही शेअर का केली नाही म्हणजे स्क्रीन शेअर नाही का, एक मिनिट. हा. ओके, आता दिसतंय तुला. हो. त्या पाथ नुसार मी इथपर्यंत आलो. ठीक आहे, त्या पाथ नुसार जो पाथ मी आता बोललो ऍट्रिब्यूट्स राईट. हा. तो क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी. मी तुला आता सगळ्यात पहिले मटेरियल टाईप शिकवले आता. त्यातला फर्स्ट तुझा ROH. आता ROH ऑलरेडी सिस्टम मध्ये बनवलेला आहे. पोझिशन मध्ये जायचं तर ROH करायचं. तर ऑलरेडी सिस्टम मध्ये ROH आता आपल्याला स्वतःच बनवायचं आहे. आपण काय करणार, विथ द हेल्प ऑफ दिस ROH आपण याच्या मदतीने नवीन तुझा स्वतःसाठी मटेरियल पण बनवणार आहे. कसं बनवणार आहे, इथे न्यू एंट्रीच्या बाजूला कॉपीच ऑप्शन आहे. डिलीटवर क्लिक करायचं नाही कधी चुकून पण. सो इथं कॉपीचा एक आयकॉन आहे, याच्यावर क्लिक करायचं. आता ROH येतो, मग ROH ला काय करायचं, तू वेगळं स्वतःचा मटेरियल टाईप देऊ शकतो. ROH चा एक मटेरियल टाईप आहे, पण तुला स्वतःसाठी बनवायचं आहे. तर तिथे वेगळा टाईप द्यायचा. मी देतोय ROHP. आता ऑलरेडी जर यूज केला असेल हा, तर डबल यूज करता येणार नाही. ठीक आहे, मी तर काय करतो, याला स्टँडर्ड रॉ मटेरियल तसंच ठेवतो. तर ते ROH काढून काय करतो, इथे प्रणय करतो. पुढे होत नाही ना ते, काम करतो. स्टँडर्ड पण घालून टाकतो. रॉ मटेरियल पुढे प्रणय करतो, म्हणजे काय कळून कारण काय, तुला हे जे डिस्क्रिप्शन मी टाकतो हेच तुला पुढे स्क्रीनवर दिसणार आहे. तिथे तुला हा मटेरियल टाईप दिसणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं आपलं मटेरियल टाईप काय, ROHP. एंटर. आता काय एरर काय आला, अँड एंट्री ऑलरेडी एक्झिस्ट विथ द सेम की. ठीक आहे, म्हणजे काय की ROHP ऑलरेडी सिस्टम मध्ये. मग आपण काय करू, त्याला आता एक ते RO ठेवू आणि याला काय करू, PZ करू. ठीक, म्हणजे लक्षात राहण्यासाठी. ROPZ काय तुझं मटेरियल टाईप आहे आणि नाव काय तुझं, डिस्क्रिप्शन काय, रॉ मटेरियल प्रणय. एंटर. आणि याला करायचं सेव्ह. एंटर. इथे काय नंबर ऑफ डिपेंडंट एंट्रीज कॉपी 148. याला करायचं कंटिन्यू. झालं, आलं तुझं ROPZ इथे. तुम्ही काय करायचं, त्याला सिलेक्ट करायचं ROPZ ला. इथं आपल्याला काही असाइनमेंट करायची आहे. सो जायचं क्वांटिटी व्हॅल्यू अपडेटिंग वरती, इथं डबल क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं त्याचं आपलंच जो आपण आता बनवलेला आहे मटेरियल टाईप तो. देन इथं काय आलं, व्हॅल्युएशन एरियात विचार, इथं काय 111 आहे आणि मटेरियल टाईप तू बनवलेला तो इथे ROPZ. सो
मग आपलं काय करायचं, आपलं व्हॅल्युएशन एरिया इथं पाहिजे. तर व्हॅल्युएशन एरिया म्हणजे असतो तुझा प्लांट कोड. तिथे लिहून घे कुठेतरी की व्हॅल्युएशन एरिया म्हणजे असतो प्लांट कोड आणि कंट्रोलिंग एरिया असतो आपला कंपनी कोड. सो मला पुढे कधी पण विचारलं की तुला व्हॅल्युएशन एरिया म्हणजे काय, सांगता यायला पाहिजे की तो आपला प्लांट कोड आहे. ठीक आहे. तर मग आता आपला प्लांट कोड इथे यायला पाहिजे, इथं 1 1 ऐवजी मग इथं पोझिशनवर क्लिक करायचं. आपला प्लांट कोड काय सांग पटकन. एडी आरो प्लांट कोड, कंपनी कोड प्लांट कोड बनवला ना आपण. एडीपीओ. मग एडीपीओ तर काय होता, प्लांट कोड काय होता आपला, एडीपीओच होता का. हो. एडीपीओ, हा एडीपीओच होता. हे बघ इथे एडीपीओ आला, इथं व्हॅल्युएशन एरिया इथे मटेरियल टाईप तुझा हो. समोर तोच आहे. हे 2 चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचे. आता जे 2 चेकबॉक्स का क्लिक करतो आपण, कारण क्वांटिटी अपडेटिंग म्हणजे असतं तुझं जीआर आणि व्हॅल्यू अपडेटिंग असतं आयआर. जीआर म्हणजे गुड रिसिप्ट आणि आयआर म्हणजे इनव्हॉइस रिसिप्ट. सो जर तुला पुढे पीआरपीओ काढायचं असेल तर तुला हे 2 चेकबॉक्स क्लिक पाहिजे. जर 2 चेकबॉक्स जर क्लिक नसेल तर पुढे पीआर आणि पीओ हे निघणार नाही. पुढे आपल्याला एरर देईल की अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी फॉर डॅश मटेरियल इन द व्हॅल्युएशन एरिया. एवढं आपल्या प्लांटचं कोड असेल. आधी एरर शो होईल. तो मग तो एरर शो काढण्यासाठी हे 2 चेकबॉक्स आपल्याला क्लिक पाहिजे. त्यानंतर तुझं पाईपलाईन मॅन्डेटरी, हे 2 चेकबॉक्स कशासाठी असतात की जेव्हा तू पाईपलाईन मटेरियलचं पीओ काढशील, म्हणजेच एखाद्या गॅसेससाठी किंवा एखाद्या वॉटरसाठी जर तू काढशील तर तुला तिथे हे 2 चेकबॉक्स हे क्लिक असायला पाहिजे. ठीक आहे. आता मी करत नाही, जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण करू. याला करायचं एंटर, याला करायचं सेव्ह. सेव्ह केल्यानंतर आपलंच आहे एंटर. ठीक. त्याला करायचं बॅक. आता आला आपला मटेरियल टाईप इथं बनणं. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आता नंबर रेंजेस बनवायचे. नंबर रेंजेस म्हणजे काय, की सिस्टम मध्ये तू जेव्हा पण काही पण गोष्ट एखादी क्रिएट करते, जी गोष्ट तू क्रिएट करणार आहे तर क्रिएट केलेल्या गोष्टीला एखादा युनिक नंबर असतो, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो त्याला काहीतरी. की तो त्या नंबरवरून ओळखला जातो किंवा तो सर्च होतो सिस्टम मध्ये. मग तोच नंबर आपल्याला काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. त्याला काय म्हणतो आपण, नंबर रेंजेस. ठीक आहे. तो आपला नेक्स्ट टॉपिक आपला तोच आहे, डिफाईन नंबर रेंजेस फॉर इच मटेरियल टाईप. ट्रान्झॅक्शन कोड आहे MMNR. ठीक. हे लिहून घे टॉपिक नाव. तो क्लिक ऑन एमजी ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये गेला इंटरवल मध्ये जायचं. इथे इंटरवल मध्ये गेलो आपण, इथे तर इथं काय, हे जो तो नंबर दिसतोय, नंबर रेंजेस नंबर म्हणून तिथे, तो हा असतो तुझा इंटरवल. तो इथं लक्षात घ्यायचं, एक इंटरवल जर इथे यूज केलेला असेल, एक म्हणजे एक नंबर नाही, कोणती पण एक यूज केलेली असेल ती परत तो सिस्टम मध्ये म्हणजे डबल यूज नाही करायचं, कारण सिस्टम ही डुप्लिकेट एंट्री ऍक्सेप्ट करत नाही. ठीक. तिथं लक्षात इथे चेक करायचं इंटरवल कोणती आहे कोणती नाही. आता 42 नंबरची पर्यंत इंटरवल इथं सेट केली, आपल्याला 43 नंबरची इंटरवल नाहीये. सो आपण 43 नंबर यूज करू शकतो. आपण 42 परत यूज करणार नाही, 40 परत यूज करणार, कारण काय सिस्टम डुप्लिकेट एंट्री घेत नाही. आता तुझा इंटरवलचा पार्ट क्लिअर. देन आपण आता फ्रॉम नंबर आणि टू नंबर. फ्रॉम नंबर आणि टू नंबर इथं लक्ष द्यायचं की दोघांमध्ये अंतर किती पाहिजे तुला, 100चं पाहिजे. का 100चं पाहिजे, कारण की तुला पुढे चालून जितके नंबर इथे हे नंबर सेट करशील तितकेच तुझे व्हेंडर किंवा तुझे तितके मटेरियल पुढे क्रिएट होणार. तो मग आता तो कसा ओळखायचा, बघ इथं 1000 आहे आणि ते 100 पर्यंत, म्हणजे 100 पर्यंत इथे नंबर किंवा इथे मटेरियल सेट होऊ शकतात किंवा इथे मटेरियल बनवू शकता. ठीक आहे. सो आता समजा तुला समजतच नाही याच्यामध्ये की मटेरियल किंवा हे नंबर रेंजेस कोणती घ्यायची किंवा कशी घ्यायची किंवा काय नंबर सेट करायचा. तर चिंता करायची नाही, आपल्याकडे अजून एक ऑप्शन त्यासाठी फ्री इंटरवल म्हणून. तर त्याच्यासाठी इथं नंबर सगळे फ्री पाहिजे. तर चेक करू कोणते नंबर हे. ठीक आहे, ठीक आहे. ओके. चला बॅक करायचं. बॅक केल्यानंतर इथं यायचं याला कुठे, चेंज ग्रुप. चेंज ग्रुप मध्ये इथे क्रिएट ग्रुप. क्रिएट ग्रुप केलं, इथं टाकायचं मग नंबर रेंजेस. नंबर रेंजेस फॉर मटेरियल नाही. ठीक आहे. सो मी सांगितलं इथं नंबर रेंजेस तुम्हाला टाकावं लागणार आहे. नंबर रेंज इथं
इंटरवल नंबर टाकणार. आपले 42 पर्यंत नंबर इंटर ऑलरेडी सेट आहे, तर 43 घ्यायचे. पण आपल्याला कळत नाही की नंबर रेंजेस पुढे या कोणत्या घ्यायच्या, 2 नंबर किंवा फ्रॉम मध्ये. मग सिस्टमने असं एक प्रोव्हिजन केला इथं फ्री इंटरवल म्हणून. त्याच्यावर क्लिक करायचं. इथं ऑलरेडी काही नंबर्स आहेत, सो त्यातले तू कोणते पण नंबर घेऊ शकतो. ठीक आहे. तर मी काय करतो, हा नंबर सेट करतो, सिलेक्ट करतो, डायरेक्टली एंटर करतो. एंटर केल्या गेला तुला सिस्टम काय करते, जो इंटरवल फ्री असेल तो इंटरवल इथे देऊन टाकते. आणि इथे फ्रॉम नंबर तुझा नंबर जो सिलेक्ट केलेला आहे तो नंबर इथे येऊन जातो. मग आता मी काय सांगितलं तुला की टू फ्रॉम नंबर आणि टू नंबर मध्ये किती पाहिजे डिफरन्स, फक्त 100चा. मग याला सिलेक्ट करायचं, कॉपी, काय करायचं त्याला पेस्ट कर, सिलेक्ट करायचं, पेस्ट करायचं आणि डिफरन्स किती ठेवायचा 100चा. 100 एंटर. आता नंबर लक्षात ठेवा 60000 आणि 600100 ह्या नंबरचं तुझ्या तिकडे मटेरियल तयार होईल. तर कसा होईल ते सांगतो. नाही, हा एक नंबर लक्षात ठेवायचा 43. काय तुझा हा इंटरवल आहे, हाच पुढे तुला अटॅच करायचा आहे मटेरियल टाईपला. एंटर केलं, याला करायचं सेव्ह, एंटर, याला करायचं बॅक, केलं जरा ठीक आहे. तर बॅक केल्यानंतर इथे काय करायचं, फाइंड वर क्लिक करायचं. इथं फाइंड करायचं आपला मटेरियल टाईप. आपला मटेरियल टाईप कोणता आता, ROPZ. एंटर, आला ROPZ. सिंगल क्लिक करायचं ROPZ वर. देन इथं याला सिलेक्ट करायचं आणि याला साइन इलेव्हन ग्रुप म्हणून ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. आता आपले किती होतं 43 नंबरची इंटरव्ह्यू होती. कोणीतरी परत नंबर बनवले वाटतं याच्यामध्ये, नाव चेंज करून टाकलंय. नाव चेंज करून टाकलं 43चं त्यांनी. ठीक आहे, 43 होती ना आपली. सिलेक्ट करतो 43, देन याला सेव्ह करतो. याला डेटा सेव्ह. आता सेव्ह झाल्यानंतर आता मी जाईल डायरेक्टली MM01 मध्ये. ठीक आहे, कारण इथे MM01 मी काय करतो, मटेरियल बनवतो. आता मला फक्त चेक करायचं म्हणून मी MM01 मध्ये गेलो. इथे इंडस्ट्री सेक्टर मध्ये मी सिलेक्ट केलं. इंडस्ट्री सेक्टर मध्ये गेलो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. खाली मला सिलेक्ट करायचं आहे, पुण्याचं टाकलं होतं. ROZ मध्ये काय टाकलं होतं, ROPZ मध्ये डिस्क्रिप्शन काय होतं आपलं, रॉ मटेरियल होतं ना. हो, रॉ मटेरियल प्रणय असं होतं ते, रॉ मटेरियल प्रणय. एंटर केला मी. बाकीचे व्ह्यू मी काढून टाकतो सध्या, तुला मटेरियल दाखवायचंय. एंटर. जेव्हा काय नंबर आला 600000. आपण हीच Okay. नंबर तिथे सिलेक्ट केली होती ना, 6000 Yes. आणि हो. 100 पर्यंत. आता हे जेव्हा जेव्हा तू मटेरियल क्रिएट करत जाशील त्या नंबर कशी येईल आता, आता याच्या नेक्स्ट नंबर काय असणार आहे पुढच्याच मटेरियल क्रिएट करताना, 600001, नंतर 2, 3, 4, 5 असं करत 100 पर्यंत तू मटेरियल इथे बनवू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं कसं असतं नंबर रेंजेस ते. आणि याच्यानंतर तुला पुढे जितके पण टॉपिक शिकायचे, प्रत्येक टॉपिक मध्ये तुला नंबर रेंजेस बनवायची याची. प्रत्येक टॉपिक मध्ये मी सांगेल तुला कशी बनवायचे. पहिलं मी करतो क्लोज. आता काय केलं आपण, 01 मध्ये गेलो. इथं बघा आपल्या मटेरियलचं रॉ मटेरियल प्रणाली बनवलं, राईट. आता मला काय करायचं, इंडस्ट्री सेक्टर हे स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग ना, इथं स्वतःचं मला इंडस्ट्री सेक्टर बनवायचं. तर कसं ऑलरेडी खूप जणांनी बनवून ठेवलेलं आहे. जसं माझं उंदा आहे, सौम्य आहे, STPT आहे, TI आहे, असं काही स्वतःचं इंडस्ट्री सेक्टर बनवायचं आहे मला. तर मी काय करणार होता तिथे, त्यासाठी पुढचा टाईप टाक. एक मिनिट. त्यात अजून एक टाईप आहे, म्हणजे म्हणजे आपण नंबर चेक केला. मी काय केलं होतं, क्रिएट केल्यावरती तुला नंबर आला 600000 असा, राईट. तर मला ना 6000 च्या ऐवजी
मला मटेरियलचं नावच तिथं पाहिजे डायरेक्टली. म्हणजे माझं जो नंबर आहे, नंबरच्या ऐवजी मटेरियलचंच नाव आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मटेरियलचंच नाव पाहिजे. तर मी काय करणार मग इथे डायरेक्टली मटेरियलचे ते नाव टाकणार. काय RAW रॉ मटेरियल असं टाकणार. मी एंटर केलं. काढून टाकणार एंटर केलं. हे बघ आलं इथं रॉ मटेरियल म्हणून डायरेक्ट. आणि डिस्क्रिप्शन काय असणार परत रॉ मटेरियल. पहिले काय आलं इथं नंबर आला होता राईट. तर नंबरच्या ऐवजी मी काय केलं डायरेक्टली रॉ मटेरियल टाकलं. म्हणजे तू जेव्हा पण सिस्टम मध्ये सर्च करशील एखादा मटेरियल तर तू नाव जर टाकलं मटेरियलचं तर तुझं सर्च होऊन जाईल. तुला कोड बनवायची गरज पडणार नाही. ओके. MM01. आता काय बनवायचं आपल्याला इंडस्ट्री सेक्टर बनवायचं आहे वरचं. हे वाला आता टाक तिथे. डिफाइन इंडस्ट्री सेक्टर किसकी मैच है रश? पंजाब और सीएसके किसकी बैटिंग? सीएसके. कौन है ओपनिंग को? ओके सो नेक्स्ट टाइम डिफाइन इंडस्ट्री सेक्टर ट्रांजैक्शन कोड घ्यायचा OMS3. तिचा पाथ आहे SPRO. त्याचे प्रेफरन्स IMG लॉजिस्टिक जनरल मटेरियल मास्टर फील्ड सिलेक्शन पहिले बेसिक सेटिंग मध्ये आता याचं फील्ड सिलेक्शन मध्ये डिफाइन इंडस्ट्री सेक्टर अँड इंडस्ट्री स्पेसिफाईड फील्ड सिलेक्शन. So click on IMG activity. तर ती पण आम्ही ऍक्टिव्ह केल्यावरती इथे इंडस्ट्री सुद्धा आपल्याला मी सांगितलं होतं नंबर रेंजेस बनवले तिथे इंटरव्हल होते ते इंटरव्हल तू डबल यूज करू शकतो. तसं इथे इंडस्ट्री सेक्टर टाइप्स येते हा. सो तुला डबल हा तुला यूज करता येत नाही. तो एकदा यूज करता मग 1 2 3 4 5 6 7 8 9 यात अँड म्हणून यूज केले. आपण काय करू मग याला न्यू एंट्री करायचं. याला करणार मी A1 करून बघू. हा एकच डिजिट सेट तुम्हाला होईल बरं. डबल करता येत नाही. एक कोणता पण एक डिजिट तुम्हाला सेट करावं लागेल. मग मी काय करतो इथे आता घेतो @ घेतला. इंडस्ट्री डिस्क्रिप्शन टाकणार मी प्रणय इंडस्ट्री आणि फील्ड रेफरन्स घेणार इथे मी M. कारण कंटिन्यू Mच घ्यायचं आपल्याला कारण हा स्टँडर्ड पॅरामीटर्स आहे. व्यतिरिक्त दुसरे घ्यायचं नाही. आता हे काय सांगताय अँड एंट्री ऑलरेडी इज विथ द सेम की. ठीक आहे बाबा. तर मी अँड घेतो एंटर. आता अँड कोणी घेतलेलं नाही म्हणून मी अँड घेतलं. तो याला करणार मी सेव्ह एंटर. आणि आता चेक करणार मी MM01 मध्ये कारण इंडस्ट्री आली का. एंड म्हणजे कळलं नाही म्हणजे इंडस्ट्री सेक्टर असंच. एक जसं आपला नंबर इंटरव्हल घेतले होते ना आपण तिथे इंटरव्ह्यू आपण 01 ते 43 घेतली तसंच इथं तुला इंडस्ट्री सेक्टर सेट करावं लागतं इथे. काहीतरी युनिक नंबर द्यावा लागतो तिथे. ओके कारण तुझा प्रणय इंडस्ट्री याच्यावरनं सेट आहे ना ओळखली जाईल ना त्यामुळे. ओके. याचं परत MM01 च्या स्क्रीनला इथे चेक करायचं तर इंडस्ट्री सेक्टर प्रणय आलंय का. प्रणय इंडस्ट्री नाही आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं मग एकदा /n MM01 रिस्टार्ट करायचं त्या विंडोला. रिस्टार्ट केली परत चेक करायचं. हे बघ आली प्रणय इंडस्ट्री. रिस्टार्ट केल्यानंतर ते येऊन जातं. प्रणय इंडस्ट्री आज झालं आपलं एकदम बनवलं इंडस्ट्री सेक्टर बनवलं मटेरियल टाईप बनवलं. इतकं लक्षात घे तू हे जेव्हा पण बनवशील फक्त एकदाच बनवायचं. डबल 3 वेळेस हे बनवून ठेवायचं नाही. आणि सिस्टमात काय हे म्हणजे इतके सारे बनवून ठेवाय किती सारे बनवून ठेवलेले आता हे त्याच्यामुळे काय होतं सिस्टम हँग होऊन जाते. सो त्याच्यामुळे बनवताना एकदाच बनवायचं जास्त बनवायचं नाही. आणि
मटेरियल क्रिएट करताना आपल्याला हे यूज करायचं नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. आपल्याला बनवायचं आपल्याला स्टँडर्ड पॅरामीटर घेऊन. स्टँडर्ड पॅरामीटर कोणते? ROH आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे स्टँडर्ड पॅरामीटर आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला पुढे मटेरियल हे बनवायचं आहे. पण लक्षात आलं? ओके. सो आता याच्यात काय माहिती का, तुला आता नेक्स्ट स्टेप येणार तुझी मटेरियल लेजरची. सो मटेरियल लेजर बनवायच्या आधी तुला काय करावं लागतं, सिस्टम मध्ये तुझा पोस्टिंग पिरियड हा चेंज करावा लागतो. ठीक आहे. तर पोस्टिंग पिरियड हा आधी चेंज करून घ्यायचा. पोस्टिंग पिरियड चेंज कसा करायचा मी सांगतो तुला. आता या स्टेप लिहून घे. आता तुझा जो करंटचा पिरियड चालू आहे, करंट पिरियड चेक कसा करायचा. सो त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे MMRV हा ट्रान्झॅक्शन कोड आहे करंट पिरियड चेक करण्यासाठी. एंटर टाकायचा कंपनी कोड म्हणजे ADPO. एंटर. करंट पिरियड काय दाखवतोय 4/2024. आता काय चालू आहे 5/2024. 5वा महिना चालू आहे ना आता. हो हो. इथे काय आलं मग 4/2024. मग चेंज करायचं. मग चेंज करायचं काय करायचं, सगळ्यात पहिला हा 4/24 जो तो पहिले क्लोज करावा लागणार. मग क्लोज कसा करायचा, त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे MMPV हा ट्रान्झॅक्शन कोड यूज करायचा पिरियड क्लोज करण्यासाठी. मग इथं टाकायचा कंपनी कोड ADPO. नंतर टाकायचा ADPO. then इथं टाकायचा खाली डेट टाकायची, ती म्हणजेच लास्ट मंथ लास्ट डेट. इथं डेटच्या फॉर्मॅटमध्ये लास्ट मंथ लास्ट डेट काय तुझी 31 मार्च. सिलेक्ट केलं, एंटर केलं, याला करायचं एक्झिक्यूट. इथे काय आलं पिरियड क्लोज कम्प्लीट. तर मग हा पिरियड तू क्लोज केला, तुला नवीन पिरियड ओपन करावं लागणार आहे चालूच्या डेटसाठी, म्हणजे तुझं करंट डेट त्यासाठी. मग त्याच्यासाठी ट्रान्झॅक्शन MMPI. एंटर. इथं डेट टाकायचं, कंपनी टाकायची. इथं डेट कोणती टाकणार आता, करंट डेट आजची F4 F2. एंटर केल्यानंतर तुला हा एरर खाली फॉलो इन्स्ट्रक्शन नोट 487381 बिफोर इनिशियलायझेशन. हा एरर आल्यानंतर इथं ट्रान्झॅक्शन कोड यूज करायचा, मग /n SU3 आणि एंटर करायचं. SU3 केल्यानंतर पॅरामीटर मध्ये जायचं. आता तुझ्या सिस्टम मध्ये काही पॅरामीटर सेट नसतील, म्हणजे MMPI_read_note हा जर तुझ्याकडे ही नोट जर तुझ्याकडे नसेल तर ही नोट लिहून घे तुझ्या आता लगेच. ही नोट इथे टाईप करायची तुझ्या सिस्टम मध्ये आणि समोर डेट टाकायची. डेट कशी टाकणार, डेट अशी टाकणार की 2024 5वा महिना आणि आजची डेट म्हणजे 05 त्या फॉर्मॅट मध्ये डेट टाकायची. एंटर करायचं. हे लक्षात घे MMPI_read_note याच्यामध्ये टाकायची. तुझ्या सिस्टम मध्ये नसेल ते टाईप करायचं, याला करायचं सेव्ह. परत जायचं MMPI मध्ये, मग MMPI सेव्ह ADPO डेट आजची, याला करायचं एक्झिक्यूट. हे झालं इनिशियलाइज कम्प्लीट लॉग इश्यू. मग आता चेक करायचं करंट पिरियड चेक करायला काय /n MMRV ADPO एंटर. आला इथं 5/2024 म्हणजे पिरियड झाला आपला चेंज. आता आपल्याला आता आज तर इथपर्यंतच बघायचं आपल्याला. उद्या जेव्हा आपण मटेरियल लेजर बनवणार आहे तेव्हा उद्या परत तुला पिरियड चेंज करावं लागेल, कारण उद्याच्या डेटसाठी पिरियड सेट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तो इथपर्यंत समजलं, इथपर्यंत काय अडचण तुला? ओके. काय अडचण नाही? नाही. ठीक आहे. आता काय मी जास्त घेत नाही, कारण जास्त घेतलं तर मग ते डोक्यावरून पण जायची शक्यता आहे. म्हणून इथपर्यंतच थांबवतोय सध्या. याची प्रॅक्टिस कर व्यवस्थित. ठीक आहे. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण मटेरियल मॅनेजमेंट आपला पूर्ण चॅप्टर संपवायचा आहे. ओके.